Good morning students. Today we discuss the chapter number 4 from the science 1. Name of the chapter is effect of electric current. Effect of electric current मध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंगचं जे इंट्रोडक्शन आहे ते आम्ही 9th मध्ये ॲक्च्युअली इलेक्ट्रिक करंट लेसन शिकलो आहोत. तर सुरुवात करूया इलेक्ट्रिक करंट पासून. इलेक्ट्रिक current. So dear student, what is mean by electric current? Electric current म्हणजे काय? ते इलेक्ट्रिक करंटचं मीनिंग काय होईल विद्यार्थी मित्रांनो की द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन दी कंडक्टर. साधी आणि सिंपल सी डेफिनेशन आहे. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्लो ऑफ चार्जेस, दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा फ्लो ऑफ चार्जेस, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टर, called as electric current. इलेक्ट्रिक करंट किंवा याची दुसरी पण डेफिनेशन आहे की अमाउंट ऑफ चार्जेस फ्लोइंग पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. पण आम्ही एवढी मोठी डेफिनेशन न लिहिली, छोटीशी लिहिली. पण जे अमाऊंट ऑफ चार्जेस आहे याच्यावरून याचं एक्सप्रेशन फॉर्म होतं आहे. आणि एक्सप्रेशन इलेक्ट्रिक करंटचं राहील I is equal to Q upon T. Q means charge, amount of charges flowing through a particular cross section of the conductor in a unit time. So charge upon times means current. Now dear student, याचं युनिट कोणतं आहे? ती SI unit of current, SI unit of current. तर करंटचं SI युनिट आहे एम्पियर. SI युनिट ऑफ करंट इज एम्पियर. एम्पियर डिनोट केल्या जाईल ए ने. म्हणजे मग आम्ही 1 एम्पियर सुद्धा सांगू शकतो की नेमकं 1 एम्पियर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. तर डिअर स्टुडंट, इफ 1 कूलम चार्जेस फ्लोइंग थ्रू in a conductor in 1 second, then the current is said to be 1 ampere, 1 coulomb upon 1 second. आता 1 कूलम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स होतात. तर हा इलेक्ट्रिक करंट झाला. आता इथे एक वर्ड आहे कंडक्टर. तर आम्हाला स्टार्टलाच विचारलं आहे की डिस्टिंग्विश बिटवीन कंडक्टर अँड दी इन्सुलेटर. कंडक्टर अँड इन्सुलेटर ॲक्टिव्हिटीमध्ये हा क्वेश्चन्स विचारला आहे की कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणजे काय. तर डिअर स्टुडंट, कंडक्टर कशाला म्हणाल तर असा सबस्टन्स की ज्याचं रेझिस्टन्स लो असेल. The substances which has low resistance, the substance which has low resistance, की ज्याचं रेझिस्टन्स विद्यार्थी मित्रांनो लो असेल. लो रेझिस्टन्स असेल तर त्याला विद्यार्थी मित्रांनो कंडक्टर म्हटल्या जाईल. कॉल्ड ॲज कंडक्टर. तर त्याला म्हटल्या जाईल कंडक्टर. लो रेझिस्टन्स म्हणजेच काय तर कंडक्टरमधून जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊन राहिले त्याला विद्यार्थी मित्रांनो कंडक्टरच काय करतो, अपोज करतो, विरोध करतो. तो प्रत्येक कंडक्टर जो वेगवेगळे कंडक्टर आहे ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अपोज करतात. टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टर, त्या प्रॉपर्टीला म्हणतात रेझिस्टन्स. तर कंडक्टरचा रेझिस्टन्स कमी आहे
म्हणजे इलेक्ट्रॉन जे फ्लो होऊन राहिले त्यांना तो कमी अपोज करून राहिला, तर इलेक्ट्रॉन स्पीडली चालले आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनलाच आम्ही म्हणतो इलेक्ट्रिक करंट. पण जो इन्सुलेटर आहे त्याचं रेझिस्टन्स हे विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त असते. म्हणजे रेझिस्टन्स खूप जास्त आहे तर तो इलेक्ट्रॉनला फ्लोच होऊ देणार नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो जर झाले नाही तर इन्सुलेटरमधून करंट फ्लो होणार नाही. द सबस्टन्सेस किंवा सबस्टन्स विच हॅज infinitely high resistance खूप जास्त असं रेझिस्टन्स राहील तर त्याला म्हटल्या जाईल कॉल्ड ॲज इन्सुलेटर. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, जे कंडक्टर आहे आणि इन्सुलेटर आहे या दोघांचा अजून दुसरा डिस्टिंग्विशचा महत्त्वाचा पॉईंट, कंडक्टरमध्ये फ्री चार्ज असतात. 9th स्टँडर्डमध्ये आम्ही पाहिलं आहे की करंट फ्लो होण्यासाठी जे इलेक्ट्रॉन आम्ही म्हणून राहिलो ते लूजली बाउंडेड असतात. म्हणजे फ्री चार्ज आहे. दे कंटेन किंवा इट कंटेन फ्री चार्ज. तर इन्सुलेटरमध्ये असे फ्री चार्ज नसतात. इट डज नॉट कंटेन फ्री चार्ज. आता काही एक्झाम्पल्स. कंडक्टरमध्ये मॅक्झिमम सर्व मेटल्स जे आहे ते कंडक्टर आहे. तर बेस्ट जे कंडक्टर आहे ते आम्ही घेऊ कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर, आयरन हे झाले विद्यार्थी मित्रांनो कंडक्टर. किंवा ॲक्वायस सोल्युशन पण आहे. आणि इन्सुलेटरमध्ये एक्झाम्पल्स येईल प्लास्टिक, रबर, वूड, ग्लास. तर हे एक्झाम्पल झाले विद्यार्थी मित्रांनो इन्सुलेटरचे. आता तुम्हाला एक्झरसाइजमध्ये एक क्वेश्चन्स विचारला आहे, गिव द सायंटिफिक रिझन विचारला आहे. ते सायंटिफिक रिझन याप्रमाणे आहे की फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर अँड ॲल्युमिनियम वायर आर यूज. कॉपर आणि ॲल्युमिनियमचे वायर हे यूज केले जातात पॉवर ट्रान्समिशनसाठी, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लो होण्यासाठी, इलेक्ट्रिक करंट. का? तर पहिलं तर रिझन येईल, पहिला पॉईंट येईल की कॉपर अँड ॲल्युमिनियम आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड पॉईंट येईल का दे कंटेन द फ्री चार्ज, त्यांच्यामध्ये फ्री चार्ज आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट येईल का दे हॅव द लो रेझिस्टन्स आहे तर रेझिस्टिव्हिटी पण लो राहील. दे हॅव द लो रेझिस्टिव्हिटी म्हणजे व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग थ्रू द वायर ऑफ कॉपर अँड ॲल्युमिनियम, हीट जनरेटेड इज कंपॅरेटिव्हली लो. तर कॉपर आणि ॲल्युमिनियममधून जेव्हा विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिक करंट पास होईल, रेझिस्टिव्हिटी लो आहे तर इथे हीट पण कमी प्रमाणात जनरेट होईल आणि म्हणून कॉपर आणि ॲल्युमिनियम याचा यूज पॉवर ट्रान्समिशनमध्ये केला जातो. तर पुन्हा एक वेळा रिपीट करून देतो की कॉपर अँड ॲल्युमिनियम आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, दे कंटेन दी फ्री चार्ज. सेकंड पॉईंटमध्ये येईल की कॉपर अँड ॲल्युमिनियम हॅव द लो रेझिस्टिव्हिटी अँड व्हेन, तिसरा पॉईंट, व्हेन द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द वायर ऑफ कॉपर अँड ॲल्युमिनियम, हीट इज जनरेटेड इज कंपॅरेटिव्हली लो. Hence, copper and aluminum are used in the power transmission in the electric current. तर याप्रमाणे तो एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन आहे, गिव रिझन फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और ॲल्युमिनियम वायर इज यूज. फर्स्ट पॉइंट, copper and aluminum are the good conductor of electricity and they contain free charge.
copper and aluminum have very low resistivity. When electric current passing through the wire of copper or aluminum, heat produced किंवा heat generated is comparatively low. Therefore, for electric power transmission, copper or aluminum wire is used. So our next topic is, dear student, power. आता हा जो पॉवर आहे तो इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड आहे. व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रिक पॉवर? डिअर स्टुडंट, इलेक्ट्रिक वर्क डन पर युनिट टाइम याला म्हणतात पॉवर. सिंपल सी डेफिनेशन आहे, द इलेक्ट्रिक वर्क डन per unit time is called electric power किंवा फक्त त्याला म्हटलं जाईल कॉल्ड पॉवर. आता नेमकं हे इलेक्ट्रिक वर्क डन म्हणजे काय? तर घरामध्ये असणारे तुमच्या कोणतेही जे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहे, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे, तो किती एनर्जी यूज करून राहिला, म्हणजे कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जो रेट आहे एका विशिष्ट वेळेमध्ये तो किती इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून राहिला, त्या वापरण्याची जी ॲबिलिटी आहे, कन्झ्युम करण्याची जी ॲबिलिटी आहे त्यालाच म्हणतात इलेक्ट्रिक पॉवर. तुमच्या घरामध्ये फॅन असेल तर फॅनचा पॉवर आहे 50 वॅट, पण तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक आयरन असेल तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो 1500 वॅट असू शकतं. त्याचप्रमाणे गिझरचा 1500 आणि जे इलेक्ट्रिक आयरन आहे प्रेस ज्याला आम्ही म्हणतो तो जवळपास 700 ते 800 वॅट आहे. तुमच्या घरी फ्लॅट टीव्ही असेल तर त्याचा पॉवर आहे 100 वॅट. म्हणजे एवढी एनर्जी हे डिव्हाइसेस काय करून राहिले, यूज करून राहिले, तर यालाच म्हणतात त्यांचा पॉवर. इलेक्ट्रिक वर्क डन पर युनिट टाइम कॉल्ड ॲज पॉवर. तर डिअर स्टुडंट, पॉवरचं एक्सप्रेशन येईल की इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू, पॉवर म्हणजेच काय, तो वर्क डन. आता ॲक्च्युली हे इलेक्ट्रिक वर्क डन आहे, वर्क डन अपॉन टाइम. पॉवर इज डिनोटेड बाय P, वर्क डन इज डिनोटेड बाय W अँड टाइम इज डिनोटेड बाय T. ओके, आता हे जे एक्सप्रेशन आम्ही इथं बनवलं आहे हे दुसरं पण एक्सप्रेशन बनते. जर समजा आम्ही इथे वर्क डनच्या जागी लिहिलं इलेक्ट्रिक वर्क डन अपॉन टाइम, तर हे एक्सप्रेशन याप्रमाणे बनेल, P इज इक्वल टू इलेक्ट्रिक वर्क डन E अपॉन T. आता ईचा अर्थ होईल इलेक्ट्रिक वर्क डन किंवा एनर्जी कन्झ्युम, किती एनर्जी वापरली इलेक्ट्रिकल एनर्जी, तर इलेक्ट्रिक एनर्जी किती वापरली, तर इथे एक फॉर्म्युला पण तयार होतो, E इज इक्वल टू P इंटू T, म्हणजे पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. आता हे जे इलेक्ट्रिक वर्क डन आहे याचं SI युनिट बघा, SI युनिट ऑफ पॉवर इज वॅट. वॅट हे युनिट आहे. जेम्स वॅट हे नाव ऐकलं असेल, ज्यांनी स्टीम इंजिन विद्यार्थी मित्रांनो याचं इन्व्हेन्शन केलेलं होतं, त्यांच्या ऑनरमध्ये पॉवरचं युनिट आहे वॅट आणि ते एक्सप्रेस केल्या जाते डब्ल्यूने. W कॅपिटल W, वॅट हे स्मॉलर युनिट आहे म्हणून थोडंसं इथे लार्जर युनिट पण घेतल्या जाऊ शकते. लार्जर युनिट तर लार्जर युनिट घेतल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो इज किलोवॅट आणि जे किलोवॅट आहे तर 1 kW, किलोवॅट म्हणजेच किती, तर 1000 वॅट. का लार्जर युनिट घेतलं, कारण वॅट हे खूप स्मॉलर आहे. आता त्याचप्रमाणे इथे जर आम्ही विचार केला तर पॉवरचं युनिट आहे वॅट, वर्क डनचं युनिट आहे जूल आणि टाईमचं आहे सेकंद. मग जर तुम्हाला विचारलं की 1 वॅट पॉवर म्हणजेच काय, 1 वॅट पॉवर मीन्स, तर मग आम्ही इथूनच सांगू शकतो, या इथून का इफ 1 जूल इलेक्ट्रिक वर्क डन इन 1 सेकंड, इफ
1 joule electric work done in 1 second, then the power is said to be 1 watt power. हे 1 वॅट पॉवरची सिंपल सी डेफिनेशन आहे. एक्सप्रेशन फॉर पॉवर. आता आम्ही पॉवरचे एक्सप्रेशन इथं बनवलं आहे P = W/T. पण याच्या व्यतिरिक्त याचे अजून 3 एक्सप्रेशन बनतात आणि त्याच्यावरच त्या एक्सप्रेशनवर आधारित काही न्यूमरिकल्स एक्झाम्पल्स आम्हाला टेक्स्टबुक्समध्ये दिलेले आहे. तर डिअर स्टुडंट, पॉवरचं जे सिम्पल्स एक्सप्रेशन आहे जे आम्ही बनवलं आहे ते आहे P = W/T. ओके. आता हा जो W आहे, W म्हणजे वर्क डन, तर आम्ही असं पाहिलं आहे की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय. The potential difference between 2 points is defined as the amount of work done in moving. Sorry, amount of work done in moving a charge from one point to another point. हे potential difference एक्सप्रेशन आहे W/Q. तर याच्याहून W चे एक्सप्रेशन काय बनेल, तर W म्हणजे वर्क डन चे एक्सप्रेशन बनेल V/Q. तर डिअर स्टुडंट्स, आम्ही इथे टाकू शकतो, पुट करू शकतो W च्या जागी V/Q. तर P चं एक्सप्रेशन येईल V/Q/T. आता हा Q/T आहे. तर आताच आम्ही इलेक्ट्रिक करंटचं पण एक्सप्रेशन पाहिलं आहे. इलेक्ट्रिक करंट मीन्स अमाउंट ऑफ चार्ज फ्लोइंग थ्रू पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर इन अ युनिट टाइम. तर I = Q/T. तर Q/T च्या जागी आम्ही ठेवू शकतो I. तर इथे पॉवरचं एक्सप्रेशन येईल P = VI. हे झालं आमचं फर्स्ट एक्सप्रेशन. आता या फर्स्ट पासून आम्ही पुन्हा 2 एक्सप्रेशन बनवून पॉवरचं एक्सप्रेशन लक्षात ठेवजा, पोटेन्शियल डिफरन्स इनटू इलेक्ट्रिक करंट. ओहम्स लॉ जर तुम्हाला माहिती असेल तर ओहम्स लॉ आम्ही यूज करू आणि हे एक्सप्रेशन बनवू. याच्यापासून 2 वेगवेगळे एक्सप्रेशन बनवू. समजा आता इथे आहे P = V/I आणि इथे पण आहे P = V/I. दोनही ठिकाणी आम्ही ओहम्स लॉ यूज करू. पहिले V च्या जागी म्हणजे आम्ही इथे असं लिहू शकतो की बाय ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ तुम्हाला माहिती असेल की V म्हणजेच कोण, तो V = IR. तर आम्ही V च्या जागी सबस्टिट्यूट करू शकतो IR. ते एक्सप्रेशन चेंज होईल P = IR आणि हा इंटू I. I होऊन जाईल I² आणि R राहील कॉन्स्टंट. तर हे झालं आमचं सेकंड एक्सप्रेशन, करंटचा स्क्वेअर इंटू रेझिस्टन्स. त्याचप्रमाणे इथे सुद्धा येऊ शकते बाय ओहम्स लॉ. तर इथे जसं आम्ही V च्या जागी व्हॅल्यू ठेवली, आता I च्या जागी ठेवू. I चं एक्सप्रेशन या ओहम्स लॉवरून काय मिळेल, V/R. ते इथे मिळेल I = V/R. तर हे एक्सप्रेशन बनेल पॉवर = V/R. तर तिसऱ्या नंबरचं एक्सप्रेशन आम्हाला मिळालं V/R². म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचा स्क्वेअर अपॉन रेझिस्टन्स. इथे करंटचा स्क्वेअर इंटू रेझिस्टन्स आणि इथे पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. असे 3 एक्सप्रेशन मिळालेले आहे. पहिलं मिळालं आम्हाला पोटेन्शियल डिफरन्स वरून, 2 मिळाले ओहम्स लॉचा यूज करून. नाउ वी डिस्कस द कमर्शियल युनिट ऑफ पॉवर. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉवरचं कमर्शियल युनिट कोणतं आहे, तर पॉवरचं कमर्शियल युनिट आहे किलोवॅट अवर. तर आम्ही इथं सांगू शकतो की कमर्शियल युनिट ऑफ पॉवर इज ते आहे किलोवॅट अवर. किलोवॅट अवर
तर kWh आणि याला कॉमनली काय म्हटलं जाते, विच इज कॉमनली नोन ॲज युनिट. तर याला युनिट शब्द वापरला जातो. आमच्या घरी जे इलेक्ट्रिसिटीचं बिल येते, तर जे बिल येते विद्यार्थी मित्रांनो, तर आम्ही यूज करतो हा वर्ड युनिट. 300 युनिटचं बिल आलं आहे, 500 युनिटचं बिल आलं आहे. ते युनिट म्हणजेच काय, तर किलोवॅट अवर. मग नेमकं किलोवॅट अवर आणि जूलचं जर आम्ही कंपॅरिझन केलं तर किती होऊ शकते. तर डिअर स्टुडंट्स, 1 किलोवॅट अवर म्हणजेच किती जूल. तर आम्ही याला थोडं सेपरेट करू की 1 किलोवॅट इंटू 1 अवर. आता 1 किलोवॅट म्हणजेच 1000 वॅट आणि 1 अवर मीन्स 60 इंटू 60 सेकंद. 60 इंटू 60 सेकंद. आता जे 1000 वॅट आहे ते पुन्हा लिहितो 1000 आणि वॅट मीन्स जूल पर सेकंद. इथे येईल 3600 सेकंद. सेकंद कॅन्सल. तर राहिले काय 36 इंटू 1 म्हणजे 36 आणि इथे 10⁵ जूल. ओके, या 36ला आम्ही असं पण लिहू शकतो 3.6 इंटू 10 म्हणजेच 36 इंटू 10⁵ जूल. आता इथे इंडेक्स 1 आहे, तर हे होऊन जाईल 3.6 इंटू 10⁻6. इंडायसेसची ॲडिशन झाली जूल. तर 1 किलोवॅट अवर मीन्स 3.6 इंटू 10⁻6 जूल. आता विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिसिटीचं बिल आम्हाला जूलमध्ये येत नाही, ते कशामध्ये येईल, युनिटमध्ये किंवा किलोवॅट अवरमध्ये. तर असं का, तर याच्यावरही एक्झरसाइजमध्ये एक क्वेश्चन्स तुम्हाला विचारला आहे. एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन आहे का इन प्रॅक्टिस द युनिट किलोवॅट अवर इज यूज. किलोवॅट अवर हेच युनिट जे आहे ते यूज केल्या जाते. मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज रॅदर दॅन जूल. जूलच्या तुलनेमध्ये किलोवॅट अवरचा वापर केला जातो. मग याचं कारण कोणतं असेल, तर इथे पहिल्या पॉईंट्समध्ये आम्ही असं लिहिलं आहे की इफ ॲन इलेक्ट्रिक डिव्हाइस, एक कोणतंही इलेक्ट्रिक डिव्हाइस का ज्याला पोटेन्शियल डिफरन्स आहे 230 व्होल्ट आणि ज्याच्यातून 5 ॲम्पियर करंट हा ऑपरेट होऊन राहिला इन 1 आवर. एका तासामध्ये 5 ॲम्पियर इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊन राहिला. तर इलेक्ट्रिक एनर्जी किती झाली, तर फॉर्म्युला आहे E = P × T आणि Pच्या जागी आम्ही इथं ठेवला आहे VI म्हणजे पॉवर इज इक्वल टू V × I. तर एक्सप्रेशन आलं VI × T. व्हीची व्हॅल्यू 230, ॲम्पियर 5, टाईम जो आहे तो सेकंडमध्ये 60 × 60 कारण 1 आवर आहे. तर टोटल आहे 41,40,000 जूल. एवढी इलेक्ट्रिकल एनर्जी त्या डिव्हाइसना कन्झ्युम केली. पण आता जर हेच आम्ही किलोवॅट अवरमध्ये जर समजा कन्व्हर्ट करू, दिस एनर्जी इज एक्सप्रेस इन किलोवॅट अवर, तर इट विल बी, तर याला डिव्हाइड करायचं 3.6 इंटू 10⁻6 ने, तर ते येऊन जाईल 1.15 किलोवॅट अवर. म्हणजे आता याच्या तुलनेत ही व्हॅल्यू जी आहे ती अधिक सोयीस्कर आहे, सोपी आहे. हेन्स इट इज मोर कन्व्हिनियंट. एकदम सोपी व्हॅल्यू आहे. हेन्स क्वेश्चनमधलं जसं तसा. आता याच्यावर आधारित काही न्यूमरिकल्स आहे.